नुकतेच झालेल्या अयोध्यातील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यात आला। त्या अनुषंगाने सांगली येथे समस्त गुजराती समाजातर्फे श्रीरामोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष कांतीबाई व मजर रमणिकभाई धावडा, रितेश सेठ, दीपकभाई, शरदभाई फाउंडेशन, गुजराती युथ फाउंडेशन, GPL कमिटी, रौनक शाह, ललितभाई, संग्राम दामाजीभाई पटेल, शैलेशभाई, किरणभाई मजतिया, धुंदकिया, सुमित कणसागर मामा व मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। गुजराती परिवार सांगली यांच्या सर्वांच्या तर्फे आज हे आनंदोत्सव आम्ही इथं साजरा करीत आहोत। श्रीराम मंदिरची स्थापना, श्रीराम भगवानची स्थापना आणि मंदिराचं पुनर्निर्माण या आनंदोत्सवमध्ये आज आम्ही इथे सगळं गुजराती परिवार आम्ही एकत्र झालो आहोत आणि आमच्या गुजराती सेवा समाजच्या चंपाबेल बालचंद शाह महिला महाविद्यालयाच्या पुष्पाबेल उमेदवार ग्राउंडमध्ये आम्ही हा कार्यक्रम साजरा करीत आहोत। याच्या पाठीमागचा उद्देश फक्त सगळ्यांनी एकत्र येऊन हा आनंदोत्सव साजरा करावा आणि सर्वांनी एकत्र आम्ही इथं महाराष्ट्रामध्ये येऊन आम्ही इथल्या भूमीमध्ये साखर मिक्स झालेलो आहोत आणि इथल्याबरोबर सर्वच आम्ही उत्सव साजरे करत असतो नेहमी। आणि आपल्याला पण सर्वांना आव्हान आहे की पण इकडे आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला आमंत्रित आहात। आजच्या कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी काही नृत्य, गाणी, रामावर्षी सादर करीत आहेत। त्यानंतर लाठीकाठी हा जो खेळ आहे, मर्दानी खेळ महाराष्ट्रीयन जो आहे तो आम्ही सादर करणार आहोत। त्याच्यानंतर रामायणवरती लेझर शो होणार आहे, तो 20 मिनिटाचा लेझर शो असेल। त्यानंतर महाआरती होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल। आम्ही इथे जवळजवळ 1100 दिवे प्रत्येक येणाऱ्या माणसाच्या हातात दिलेले आहेत आणि 108 दिव्याची एक मोठी आरती, शिवाय 11 जणांची दुसरी आरती, असे मिळून सगळे आरती तर महाआरती होणार आहे। खूप सुंदर दृश्य असेल, आपण त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि हा उत्सवात आम्ही सहभागी झालो आहोत आणि